विधायक सुधीर मुनगंटीवार ने इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन क्लाइमेट चेंज 2025 के आयोजन के संबंध में ली गई पत्रकार परिषद में विस्तार पूर्वक क्या जानकारी दी, आइए देखते हैं इस खबर में। दक्षिण एशिया की पहली महिला विद्यापीठ SNDT महिला विद्यापीठ के कैंपस चंद्रपुर जिले के बल्लारपुर में शुरू हुए हैं। इस कैंपस के माध्यम से विविध उपक्रम कार्यक्रम संपन्न हो रहे हैं और इसी का एक भाग महत्वपूर्ण ऐसे पर्यावरण जैसे विषय पर चंद्रपुर में 16 से 18 जनवरी 2025 को SNDT महिला विद्यापीठ मुंबई की ओर से इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन क्लाइमेट चेंज 2025 का आयोजन चंद्रपुर वन अकादमी में किया जा रहा है। इसे अंतर्राष्ट्रीय परिषद की अधिक जानकारी देने के लिए मंगलवार 14 जनवरी को चंद्रपुर वन अकादमी के सिद्धांत हॉल में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस पत्रकार परिषद में महाराष्ट्र के पूर्व मंत्री तथा बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के विधायक सुधीर मुनगंटीवार और SNDT महिला विद्यापीठ की कुलगुरु डॉक्टर उज्ज्वला शिरीष चक्रदेव उपस्थित थे। तो आइए सुनते इस समय SNDT महिला विद्यापीठ की कुलगुरु डॉक्टर उज्ज्वला शिरीष ने जानकारी देते हुए क्या कहा। नमस्कार। C फॉर चंद्रपूर, C फॉर क्लायमेट चेंज आणि आता या 16 तारखेला होणाऱ्या 3 दिवसीय चर्चासत्रामध्ये ज्या क्लायमेट चेंज बद्दलचा विचार आणि उहापोह होणार आहे त्या सगळ्यांना या चर्चेमध्ये सहभाग घेण्यासाठी सगळ्यांना प्रथमतः मी आमंत्रित करते आणि SNDT महिला विद्यापीठाने हा पुढाकार केवळ याच कारणासाठी घेतलाय की 109 वर्षापूर्वी जेव्हा विद्यापीठाची स्थापना महर्षी कर्वे यांनी केली होती त्यावेळेला महिलांमध्ये एक आत्मविश्वास यावा आणि त्यांनी जगाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन आणि जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा हा एक विचार होता। त्याचप्रमाणे ही भूमाता जी आपली आई आहे, ही पृथ्वी जी आपली आई आहे त्या पृथ्वीकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला आता बदलायला हवा आहे। ती दुःखात आहे, ती त्रासात आहे, तर येणाऱ्या पिढीला ते जाणवावं, त्यांनी ते जाणून घ्यावं आणि संपूर्ण देशामध्ये हा संदेश नक्कीच जावा की त्यावरती जो रिसर्च होतोय तो जगापुढे यावा आणि तो आपल्या येणाऱ्या पिढीने समजून घ्यावा। शिवाय भारताच्या पारंपरिक पूर्ण व्यवहारामध्ये आणि ज्ञानामध्ये त्याचे सोल्युशन्स आहेत, त्याचं उत्तर आहे, ते उत्तर सुद्धा जाणून घ्यावं। त्यामुळे या 3 दिवसीय पूर्ण चर्चासत्रामध्ये 2 पॅरलल ट्रॅक्स आहेत असं आपण म्हणू शकतो। कारण एक म्हणजे अद्ययावत रिसर्च आणि सगळा जो झालेला अनुसंधान आहे ती सगळा जगासमोर येणे, तज्ञांकडनं येणे, रिसर्चर्स कडनं येणे आणि त्याचा एक सखोल अभ्यास करण्याची व्यवस्था विद्यापीठामार्फत लागणे हा एक भाग आहे। त्याचबरोबर जी भारतीय ज्ञान परंपरा आहे त्या भारतीय ज्ञान परंपरेमध्ये असलेले अनमोल मोती जे जर आपण दैनंदिन व्यवहारात आणले आणि येणाऱ्या पिढीने ते समजून घेतले आणि आपलं जीवन बदललं तर हा क्लायमेट चेंजच्या दोन्ही प्रकारांनी अरेस्ट होऊ शकतो हे आपल्याला जगाला सांगायचं आहे। आणि खास करून भारताबाहेर सुद्धा हा संदेश द्यायचा आहे की भारताकडे हे सगळं देण्यासाठी एवढं अगाध ज्ञान आपल्या परंपरेने दिलेलं आहे। तो वहीं पूर्व मंत्री तथा बल्लारपुर विधानसभा क्षेत्र के विधायक सुधीर मुनगंटीवार ने इस आयोजन संदर्भ में विस्तार पूर्वक क्या कहा, आइए सुनते हैं। जनवरी 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रियदर्शनी सभागृहामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज 2025 याचं उद्घाटन महामहिम राज्यपाल महोदय करणार आहे। SNDT युनिव्हर्सिटी, वन विभाग, मँग्रोव्ह फाउंडेशन, चंद्रपूर जिल्हा प्रशासन व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने SNDT युनिव्हर्सिटीनी पुढाकार घेऊन क्लायमेट चेंजच्या संदर्भामध्ये 3 दिवसीय हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। या चर्चासत्राच्या माध्यमातून आमचा सर्वांचा संकल्प आहे की भविष्यामध्ये देशामध्ये क्लायमेट चेंजच्या संदर्भातलं लोकशिक्षण असेल, या संदर्भामध्ये पर्यायी रिसर्चच्या बाबतीमध्ये विषय असतील आणि अंमलबजावणी कृती आराखड्यासाठी लोकांचं, जनतेचं, पर्यावरण प्रेमींचं सहकार्य असेल, या 3 विषयांना हायलाइट करून या कॉन्फरन्समध्ये होणाऱ्या क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग आणि जो वातावरणामध्ये होणारा बदल आहे याच्यावर होणारा प्रतिकूल असा प्रभाव आहे या संदर्भात ही 3 दिवसीय
परिषद होईल. अनेक नामवंत या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे, राष्ट्रीय स्तरावरचे मान्यवर असणार आहे आणि SNDT युनिव्हर्सिटीच्या व्हाईस चान्सलर श्रीमती डॉक्टर उज्ज्वलाताई चक्रदेव यांनी व यांच्या टीमनी अतिशय उत्तम व्यवस्था करत यासाठी अनेक रिसर्च पेपर हे तज्ज्ञांकडून तयार करून घेतले आहे. या 3 दिवसीय परिषदेमध्ये मला विश्वास आहे की सी फॉर चंद्रपूर मधून सी फॉर क्लायमेट चेंज याचा एक उत्तम पर्याय चिंतनातून, मंथनातून, चर्चेतून, संवादातून देण्याचं काम या 3 दिवसीय परिषदेतून होईल आणि याचं उद्घाटन महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल महोदय हे दुपारी 3 वाजता करणार आहे. त्यांनाही आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी आमचं निमंत्रण स्वीकारलं. सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट.